नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर महाराष्ट्र थंडीने गारठला आहे आणि अशातच ग्रामीण भागसुद्धा थंडीने गारठला आहे. पण ही थंडी बऱ्याच ठिकाणी फायदेशीर ठरते. काही ठिकाणी या थंडीमुळे सौंदर्यसुद्धा खुलून आले. खरं तर आपण आहोत उत्तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या ओझर परिसरामध्ये. खरं तर ओझर हे अष्टविनायकातील एक महत्त्वाचं गणपतीचं स्थान आहे आणि ओझर परिसरात असलेला जो जलाशय आहे त्या जलाशयाच्या पाठीमागं आपण उभं राहिलेलो आहोत. माझ्या पाठीमागं जर अगदी लांब पाहिलं साधारण एक 30-40 किलोमीटर अंतरावरती सह्याद्रीच्या रांगा आहेत. खरं तर या सह्याद्रीच्या रांगा एरवी सहजपणे स्पष्टपणे दिसत असतात, पण आता जर पाहिलं तर या सगळ्या रांगा धुक्यात हरवलेल्या आहेत. आणि ओझर परिसरातला येडगावचं हे जे जलाशय आहे मागच्या बाजूला जर पाहिलं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी अतिशय नयनरम्य अशी ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. थंडी आहे, साधारण 8-9 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि अशामध्ये हे थंडगार पाणी या पाण्यावरती गरमागरम वाफा दिसत आहेत. जसं की आपण सकाळी उठल्यानंतर चहा पितो आणि चहाच्या कपावरती ज्या वाफा निघत असतात अशा वाफा या पाण्यावरती दिसत आहेत निघताना. आणि याच अशा या थंड वातावरणामध्ये जलाशयामधले असलेले काही पक्षी आहेत हे सुद्धा ह्यात गरमागरम पाण्यावरती कोमट पाण्यावरती पोहण्याचा आनंद घेत आहेत. खरं तर महाराष्ट्रभर या थंडीने काही ठिकाणी त्रासदायक जरी ही असली, काही पिकांना त्रासदायक जरी असली तर काही पिकांना मात्र फायदेशीर आहे. जसं की ऊस पट्ट्यामध्ये आपण आहोत आणि ऊसाच्या साखर उतारा वाढीसाठी या थंडीचा चांगला फायदा होतो. दुसऱ्या बाजूनी जर पाहिलं तर रब्बी हंगामातील गहू जो आहे या गव्हालासुद्धा या थंडीमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीतच शहरी भागामध्ये जरी या थंडीमुळे त्रास होत असला तरी ग्रामीण भागातल्या काही पिकांना याचा फायदाच होतो आहे. आणि जी काही धरणं आहेत, ज्या काही नद्या आहेत, या थंडगार पाण्यावरती सकाळी आत्ता जवळपास 9 वाजलेले आहेत, अशातही या थंडगार पाण्यावरती हा गरमागरम वाफा आपल्याला दिसत आहेत आणि यामुळे हे सगळं सौंदर्य खुलून आलेलं आहे. रायचंद्र शिंदे, न्यूज 18 लोकमत, ओझर, पुणे.